नमस्कार मित्रांनो, मला आज एक वेगळ्याच विषयावर बोलायचं आहे. अध्यात्म या विषयावर बोलायचं आहे. तुम्ही आता पाहिलं असेल की पूर्वी आता जी 80 ते 90ची पिढी आहे, 1980 ते 1990ची पिढी, या दरम्यानची पिढी आहे आणि त्यांचं जे वयोमान आहे एक 30, 35, 40, 42 या वयोमानाची माणसं, या पिढीने पाहिलं असेल की त्यांच्या जीवनामध्ये फार बदल चालले आहेत. पूर्वीच्या जीवनमान आणि आता जीवनमानामध्ये भरपूर फरक आहे, बरोबर. पूर्वी काय व्हायचं ना की संत मंडळी असायची आपल्या जीवनामध्ये, पण त्यांचा आपल्याशी डायरेक्ट संबंध येत नव्हता. ज्यांचं फॅमिली, ज्यांचं कुटुंब हे संत महात्मांशी जुडलेलं आहे, किंवा कीर्तनकार असतील, कीर्तन करणारे असतील, किंवा वारीला जाणारे लोक असतील, त्यांच्याशी ज्यांचं फॅमिली, ज्यांचं घर जुडलेलं आहे, तेच लोक अध्यात्माशी निगडीत होते. पण आता काय झालं ना की घराघरामध्ये इवन तरुण पिढी, ह्या 80 ते 90च्या दशकातल्या ही तर पिढीच आहेच, पण याच्या पुढची पिढी ही अध्यात्माकडे जायला लागली आहे. नामजप, मंत्रसाधना, मेडिटेशन, ध्यान, वेगवेगळ्या आध्यात्मिक प्रयोगामध्ये उतरायला लागली आहे. असं का होतं सडनली माहिती आहे का मित्रांनो? कारण आता ही जी वेळ आहे ना, ही युग परिवर्तनाची वेळ चालू आहे. जगामध्ये एवढा विध्वंस चालू आहे प्रत्येक ठिकाणी शास्त्रानुसारही, की हा कलियुगाचा अंत झाला आहे, चालू आहे किंवा झाला आहे. आणि जर झाला आहे तर आपण सतयुगामध्ये पदार्पण करतोय. म्हणजे एक पाय आपला कलियुगाच्या अंतामध्ये आहे, तर एक पाय आपला सतयुगामध्ये पडलेला आहे. आणि मग तेव्हा काय होतं ना, सडनली इन्व्हायरमेंट चेंज होतं. लक्षात आलं का? नाहीतर एवढी तरुण पिढी अध्यात्माच्या मार्गावर पूर्वी केव्हाच लागली नव्हती. गेल्या काही शतकांमध्येच, एक 30-40 वर्षांमध्येच भारतीय माणसं म्हणा किंवा इतर युरोपियन खंडातली माणसं पण सनातन या धर्माच्या आध्यात्मिक मार्गावर खूप आलेली मला दिसून येतात आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, काळ चेंज होतोय, तर एक लक्षात घ्या, मांस, मटण, मच्छी खाण्याचं प्रमाण एकदम कमी करा. बंद केलं तर अतिउत्तम. अध्यात्माच्या मार्गाला जा. कारण काय होणार आहे ना, की आपण बघत असतो की काही वाईट मनुष्य खूप त्रास लोकांना देतात, तरी पण ते जीवनात प्रगती करत असतात आणि त्यांना काहीच अपाय होत नाही. आणि चांगली माणसं बिचारी दबली जातात, त्यांच्यावर अन्याय होतच राहतो. पण मुळात आता हे कसं असतं ना, की चांगल्या माणसांचं वाईट माणसांचं मागचे पुण्यकर्म आहेत म्हणून ते स्ट्रॉंग आहेत आता. आणि त्या स्ट्रॉंग असण्याच्या कालावधीमध्ये मग ते कोणावर तरी अन्याय करतात आणि त्यांना माफी मिळाली जाते ऑटोमॅटिक, कारण त्यांचे पुण्यकर्म ते उपभोगत आहेत. पण जेव्हा ते पुण्यकर्म संपतील तेव्हा त्यांनाही दंड मिळणारच आहे. पण हे दंड मिळण्यासाठी मग ही पिढी बघायला राहते का? ही पिढी वयस्कर होते, मरून जाते. या पिढीला ते समजतच नाही की त्या माणसाने जर एवढा अन्याय केला तर त्यांनाही दंड मिळाला ईश्वराकडून. लक्षात आलं का? पण आता ती सिस्टम राहिली नाही आहे आणि राहणार नाही आहे. कारण मी आत्ता म्हटल्याप्रमाणे कलियुगातून आपण सतयुगामध्ये पदार्पण करतोय. मग त्यामुळे होणार काय माहिती आहे का? न्याय खूप लवकर होणार आहे, इमिडिएटली न्याय होणार आहे. म्हणजे तुम्ही चांगलं वागलात तर नक्कीच तुमच्यावर चांगलं होणार आहे आणि ती खूप इमिडिएटली होणार आहे. आणि वाईट वागल्यावर तुमचे पुण्यकर्म खूप लवकर क्षीण होऊन तुम्ही जे वाईट वागलात त्याच्याबद्दलही तुम्हाला शिक्षाही तेवढ्यात लवकर दिली जाईल आणि स्ट्रॉंग दिली जाईल, नो डाऊट. त्यासाठी तुम्हाला आता पुढच्या जन्मांची वाट बघायची गरज नाही आहे, कारण युग परिवर्तनाची वेळ आहे. लक्षात आलं का? जगामध्ये, आपल्या युनिवर्समध्ये युग परिवर्तनाची वेळ आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या हातून काही चुकीचं होईल, अमानवीय होईल, अनैसर्गिक होईल असं काही करू नका. सर्वप्रथम ध्यान, नामजप, मेडिटेशन या सगळ्या मार्गामध्ये या. तुम्ही देवाला माना. देव एक अशी शक्ती आहे ज्याने सगळं निर्माण केलं आहे आणि आपण सगळं नसतानाही तो असणार आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि मांस, मच्छी, मटण हे खाणं अगोदर बंद करा. एखाद्या जीवाला मारून जर आपण खुश होणार असू तर आपले पापकर्म बनतात आहे आणि ते आपल्याला त्याच प्रकारे 10 पटीने भोगावे लागणार. लक्षात घ्या, आपण एखादा जीव मारून खातोय ना, तर आपला काही दिवसांतर आपल्यालाही ते भोगावं लागणार. मला ते बोलायचं नाही की कसं भोगावं लागणार, ते तुम्ही समजून जा. ते तुला वाईट वाटेल बोलणं, पण ते त्याच प्रकारे भोगावं लागणार आणि 10 पटीने भोगावं लागणार. निसर्गाचा तो रूल आहे, कॉज अँड इफेक्ट. ठीक आहे? आपण जे पेरतो ते आपल्याला उगवतो, आपण जे देतो निसर्गाला ते परत मिळतं. हा कॉज अँड इफेक्ट हा विषय निसर्गाचा.
कर्माचा इफेक्ट आहे आणि तो ह्या सतयुगाच्या सुरुवातीला जेव्हा होणार आहे तेव्हा खूप फास्ट होणार आहे आणि प्रत्येक आत्म्याला ना निखळ एक स्वच्छ पाण्यासारखं रूप येणार आहे आणि आपण मग ॲक्च्युअल सतयुगामध्ये प्रवेश करणार आहोत. पण त्यासाठी आपली आत्मा अगोदर धुतली जाणार आहे. मग ती मारून झोडपून शिक्षा देऊन कशी का होईना धुतली जाणार आहे. मग तुम्हाला मार खायचा आहे का, झोडपून घ्यायचं आहे का, त्रास सहन करायचा आहे का, नाही. तसं करायला तर तुम्ही मांस मच्छी खा, अन्याय करा, इकडे तिकडे पापाने पैसा कमवा, वॉटेवर. पण जर तसं तुम्हाला हवं नको आहे, तुमची फॅमिली तुम्ही सुखाने सतयुगात पदार्पण करावं असं तुम्हाला वाटतं, तर नामजप करा, ईश्वराची भक्ती करा, जमलं तर दानपुण्य करा, ठीक आहे. आणि मांस मच्छी नॉनव्हेज खाणं बंद करा, एकदम एक्झॅक्ट बंद करा, कारण ती शिक्षा मिळणार आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे वाईट कर्मांची फळं ही खूप लवकर आणि फास्ट मिळणार आहेत आणि तेवढ्या जलद गतीने मिळणार आहेत आणि पुण्यकर्माची फळंही तेवढ्याच लवकर मिळणार आहेत. त्यामुळे पुण्य तुम्ही बिंदास करा, भरपूर करा, तुमच्या जीवनामध्ये खुशी लवकर येणार आहे, ठीक आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही सतयुगात पदार्पण करताय, त्यामुळे तुम्ही ईश्वरासारखे बनायला गरजेचं आहे सतयुगामध्ये येण्यासाठी. असं नेचरची सिस्टम आहे. तुम्ही तेव्हाच एलिजिबल होणार जेव्हा तुम्ही सतयुगात जाण्यासाठी, जेव्हा तुमची आत्मा प्युअर होईल. पण आत्माला प्युअर बनवण्यासाठी त्या मळलेला कपडा जोपर्यंत आपण दगडावर आपटून धुत नाही, त्यातला मळ निघत नाही, तोपर्यंत तो स्वच्छ होणार आहे का कपडा नाही होणार आहे, बरोबर. प्रेमाने रगडून तर तो मळ निघणार नाही कपड्यातून, त्याला दगडावर आपटूनच धुवावं लागेल. मग दगडावर आपटून तुम्हाला धुतलं जाईल किंवा प्रेमाने साफ केलं जाईल, हे तुमच्या कर्मावर डिपेंड आहे. त्यामुळे अगोदर चुकीची कामं थांबवा, चुकीच्या मार्गाने पैसा कमवणं थांबवा. सगळ्यांना माझं सांगणं आहे, कोणत्या पण तुम्ही फील्डमध्ये कामाला असाल, कोणत्या पण मोठ्यात मोठी फील्ड असेल, छोट्यात छोटी फील्ड असेल, चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका. 2 रुपये कमी मिळाले तरी चालतील, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कारण सतयुगामध्ये पदार्पण करतायत. त्यामुळे तुमचं छोट्यात छोटं चांगलं काम खूप मोठ्या नजरेने पाहिलं जाईल ईश्वराकडून, खूप मोठ्या नजरेने. तुमच्या आत्म्याची निवड होईल लवकर सतयुगामध्ये पदार्पण करण्यासाठी. लक्षात आहे का, तुम्हाला तेवढीच मोठी पोस्ट मिळाली जाईल सतयुगात. त्यामुळे चुकीची कामं सोडा, ध्यानधारणा करा, नामजप करा, भक्ती मार्गामध्ये या आणि चुकीचं कामं करू नका. मांस मच्छी मटण अगदी बंद करा, ठीक आहे. काळजी घ्या. माझ्या व्हिडिओचा हाच उद्देश होता आजचा.